अहो मला बाई आपल्या सिद्धूची काळजीच वाटते हो। हे पत्रकार काही छापतात। नाहीतर काय, या मीडियावाल्यांना दुसरं काही कामच नाहीये, काही पण छापत बसतात माझ्या सिद्धूबद्दल आणि पप्पांबद्दल। मीडियावाल्यांचा काय दोष त्यात? एवढा ढळढळीत फोटो छापलाय हा। कसं दिसतोय सिद्धू? म्हणा सिद्धूला काय फरक पडतो ना, तो तर राजकारणाचा मुलगा आहे, मजा आहे त्याची ना। संतोष दादा, हो काय बोलताय हे तुम्ही? दादा, अरे असं काय बोलतोयस? मुलींच्या बाबतीत सिद्धिराज असं करणं शक्यच नाही। हो, तुला कसं माहित? अरे कारण मी तिथेच होते। काय? म्हणजे मी ऑफिसमधनं काल गाडीने जेव्हा परत येत होते ना, तेव्हा तिथे गर्दी दिसली। सिद्धिराजची गाडी तिथे बंद पडलेली दिसली म्हणून मी थांबले। काहीच नव्हतं झालं अरे, म्हणजे तेही नुसतं थांबलेच होते। हे पत्रकार आहेत ना, ते त्यांच्या पेपरचा खप व्हावा म्हणून वाटेल ते लिहितात। बघ भावना, तुझं पटतंय मला। सिद्धू एक चांगला मुलगा आहे, मी सगळ्यांची मदत करतो, तो असं काही करेल असं वाटत नाही। उगाच ना कोणीतरी त्याची बदनामी करण्याकरता सगळं छापलेलं। अगदी बरोबर आहे तुमचं। अहो सिद्धूच्या नजरेत मी स्त्रियांबद्दल कायम आदर पाहिलाय। तो कुठल्याही बाईशी कधी वावगं वागू शकत नाही। कळलं 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 हा? सिद्धू किती चांगला मुलगा आहे हे सगळ्यांनी सांगण्याची गरज नाही। आणि मुळात आपण का बोलतोय, आपण का विचार करतोय त्याच्यावर? त्याचं कुटुंब समर्थ आहे त्याला वाचवायला। संतोष दादा, अहो मी इथे समोरच उभी आहे आणि त्याचं कुटुंब म्हणजेच माझं कुटुंब आहे, हे तुम्ही विसरताय का? दादा हे बघ, पहिल्यांदा सिद्धिराजना भेटल्यावर त्यांच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो, पण अरे असे नाही आहेत, ते मनाने खूप चांगले आहेत। ए तू गप्प बस, बास झालं। तू तुझ्या मंगळसूत्रवाल्याचा विचार कर, हा? बाकी विषयात लक्ष नको घालू। संतोष, पुढे भावना जाऊ दे, त्याच्या नादात नको लागूस। आणि संतोष चांगल्याला चांगलं म्हणताना हात आखडता घेऊ नये रे। आणि मला एक कळत नाही, सिद्धू आणि तो फसवा माणूस ज्याने भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, त्यांचं नाव एका वाक्यात कसं घेतोस तू? त्या भ्याड माणसाची ती पात्रताच नाही। असो, चहा गार होतोय, सगळ्यांनी चहा घ्या।